अकोट आगार येथे घंटानाद आंदोलन. एसटी कामगारांच्या प्रलंबित आणि आर्थिक महत्त्वाच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज अकोट आगार येथे महाआरती आणि घंटानाद आंदोलन करण्यात आले. आज दिनांक 27 जुलै 2024 रोजी अकोट आगर बजरंगबली मंदिर येथे संयुक्त कृती समितीच्या वतीने महाआरती आणि घंटानाद आंदोलन करण्यात आले. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे वेतन आणि सर्व सुविधा तसेच एसटी कामगारांचे देय असलेली वेतनवाढ आणि देय असलेला फरक तसेच 4849 मधील देय असलेली रक्कम आणि 2500, 4000, 5000 यामधील विसंगती दूर करून सर्वांना समान 5000 अशी रक्कम देणे आणि एसटी कामगारांवर लादलेल्या जाचक परिपत्रकात बदल करून वाहक जातीला जीवदान देणे इत्यादी प्रश्नांबाबत शासनाला जाग येऊ दे आणि गरीब एसटी कामगारांना न्याय दे अशी प्रार्थना आज अकोट आगारातील कामगारांनी बजरंगबली यांच्याकडे केली. संयुक्त कृती समिती अकोट आगारमध्ये कामगार संघटनेचे आदरणीय प्रभुदासजी तळोकार, डेपो सचिव रुपाली वनकर, डेपो अध्यक्ष नंदकिशोर देशमुख, दीपमाला पातोंड, नेहा महल्ले, दीपा हातेकर, छाया तेलगोटे, सचिन सित्रे, मुकेश वर्मा, श्री दिवान, लखन पटके, अंकित सूर्यवंशी, शहाजद सांगळे, लटपटे, नरहरी टाकसाले, खेडकर भालेराव, DB सोनोने, भिजागिरे, कामगार सेनेचे श्री रवी महल्ले, डेपो सचिव वैभव खंडारे, सतीश टाकसाळे, ढवळे, गावंडे इत्यादी कामगार बहुसंख्येने हजर होते. यावेळी संयुक्त कृती समितीचा विजय असो, एसटी आमच्या घामाची नाही कुणाच्या बापाची, राज्य शासकीय कर्मचारी यांच्याप्रमाणे एसटी कामगारांचे वेतन द्या, याचक परिपत्रक रद्द करा, कामगार एकजुटीचा विजय असो अशा प्रकारे न्याय हक्काच्या मागण्यांकरिता आणि झोपलेल्या सरकारला जागा करण्याकरिता घंटानाद करण्यात आला. तसेच 9 ऑगस्टला करण्यात येणाऱ्या आंदोलनासाठी कामगार बांधवांनी कशाची भीती न बाळगता आपला हक्क घेण्याकरिता सज्ज रहा असा संदेश देण्यात आला. आता मागे हटायचं नाही, विजयी भव. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी नरेश पुनकर, सावरा, उपसंपादक अकोला. व्हिडिओ कामगार एकजुटीचा जय हो. संयुक्त कृती समितीचा जय हो. कसा जात नाही